श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता 6 तारखेला अनंत चतुर्दशी आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही ठिकाणी गणपती बाप्पांचं विसर्जन करण्याची पद्धत आहे. कारण 11 दिवसाचे गणपती, 10 दिवसाचे गणपती हे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये अनंत चतुर्दशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना कशी करावी, पूजा कशी करावी आणि जो काही उपवास आहे तर तो कसा करावा, तो कधी करावा त्या संदर्भाचीच माहिती आहे. तर सगळ्यात चतुर्दशी कधी लागत आहे ते आपण बघूया. तर बघा, चतुर्दशी ही 6 सप्टेंबरला पहाटे 3:14 लागणार आहे आणि 7 सप्टेंबरला रात्री 1:41 संपणार आहे. थोडक्यात काय तर संपूर्ण 6 तारखेचा संपूर्ण दिवस पहाटे तो संपूर्ण दिवस आणि रात्री म्हणजेच जसं की 7 तारीख सुरू होते तर 1:41 चतुर्दशी असणार आहे आणि पौर्णिमा ही मध्यरात्री 7 तारखेला मध्यरात्री 1:42 सुरू होणार आहे. थोडक्यात काय, अनंत चतुर्दशी व्रत हे आपल्याला 6 तारखेला करायचं आहे आणि त्याच्याबरोबर जे काही गणपती बाप्पांचं विसर्जन आहे तर हे आपल्याला 6 तारखेलाच करायचं आहे. अनंत चतुर्दशी अनंत भगवान श्री हरी विष्णूंची 1000 नावापैकी अनंत हे नाव आहे. अनंत ज्याचा कधीही क्षय होत नाही, ज्याचा कधीही अंत होत नाही, जो चिरकाळ तुमच्यासोबत असणार आहे, असे हे अनंत चतुर्दशी व्रत करायचं असतं. आणि या दिवशी आपल्याला अनंता धागा बांधायचा असतो. आता ज्यांनी मागच्या वर्षी तो धागा बांधलेला आहे तर त्यांनी अर्थात तो धागा तुम्ही आता विसर्जन केला तरी चालेल आणि नवीन धागा घ्यायचा असतो. पण ती सेवा करायची असते. ती सेवा काय करायची आहे, मांडणी करायची आहे. सर आपल्याला अनंत तयार करून घ्यायचा आहे. अनंत तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल. तर तुम्हाला डायरेक्ट गाठ असलेला जो अनंता भेटला तर तुम्ही तोच घ्यावा. तुम्हाला त्याच्या 14 गाठी बांधायच्या आहेत. 14 गाठी हे 14 लोकांचे प्रतिनिधित्व करत असते. तर घरच्या घरी कलावा आणून सुद्धा तुम्ही त्याच्या 14 गाठी बांधू शकता. सर्वप्रथम पाट घ्यायचा आहे, त्याच्यावर लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा एकत्रित फोटो ठेवायचा आहे. आता हा फोटो जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून तुम्ही हाच फोटो घ्यावा किंवा जर तुमच्याकडे दुसरा फोटो असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सोबत पूजा करायची असते. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मी खूप चंचल आहे. ती आज आहे तर उद्या नाही. पण ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते ना, घरात माता लक्ष्मी अखंड वास करते, चिरकाल तिचा वास असतो. तर आता ह्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, ही सेवा ना जर तुम्ही रात्री 12 वाजता केली तर नक्कीच फायदा होईल. कारण या दिवशी असं म्हटलं जातं की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ही पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या ज्या काही सात्विक लहरी आहेत ना तर त्या खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात. म्हणून आपल्याला या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायची असते आणि नक्कीच या शुभदिनीचा आपण सगळेजण करून घेणार आहोत. ज्यांना काही कारणाने, ज्यांना 12 वाजता सेवा करणं शक्य होत नाही की ताई आमचं लहान बाळ आहे किंवा सेवेला काही बंधन आहे, तर त्यांनी अगदी दिवसभरात केलं तरी चालेल. पण शक्यतो संध्याकाळी केलं तर अतिउत्तम. कारण अर्थात गणपती विसर्जन असणार आहे, मग त्याच्यानंतर तुम्ही केलं तरी चालेल. आता हे झालं. आता या दिवशी तुम्हाला काय सेवा करायची आहे तर ती तुम्हाला मी सांगणार आहे. तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित फोटो घ्यायचा आहे, त्यांना फूल अर्पण करून घ्यायचं आहे, दिवा लावून घ्यायचा आहे. नैवेद्याला तुम्ही डाळिंब किंवा कुठलंही फळ तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा अर्पण करू शकता. स्वतःच्या कर्माचा गर्व झालेल्या कौंडिन्य ऋषीप्रमाणे आम्हालाही दारिद्र्य, मनस्ताप, अपमान, निंदा, लाचारी होऊ नये. आमच्यातही सदैव तुझी कृपा असावी. तुझ्याच उपकाराची जाणीव, तुझ्याच अस्तित्वाचे स्मरण आणि कृतज्ञता असून द्यावी. आम्हालाही तुझी प्राप्ती व्हावी. अनंत विश्वाला सांभाळून घेणाऱ्या प्रत्येक कणाकणाचा राजा स्वामी तोच आहे. तर 73 हातामध्ये आपली दोर आहे हे भान असणं, त्यानुसार आपली कृती, विचार, आचार, स्वभावावर अंकुश असणे व त्या परमश्रेष्ठ भगवान विष्णूंचे व त्याचेच अवतार असलेले परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचे नक्कीच नेहमी नामस्मरण, चिंतन, मनन करावं. तर हेच सांगणारे हा उत्साह आहे. तर बघा, ज्यांच्या घरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो नाही आहे, मूर्ती नाही आहे, मग त्यांनी काय करू शकता, मग त्यांनी भगवान विष्णूंची मूर्ती ठेवू शकता. नक्कीच जर मूर्ती असेल तर त्याच्यावर अभिषेक करावा. तर तुम्ही एक वेळा पुरुषसूक्त म्हणावं, एक वेळा श्रीसूक्त म्हणावं, नाहीतर महाराजांची मूर्ती घ्यावी, त्याच्यावर तुम्ही अभिषेक करू शकता. हे सगळं करून झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला भगवान विष्णूंचे अनंत रूपातली जी नावे आहेत म्हणजेच काय तर 1000 तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत आणि आपल्याला विष्णू सहस्त्रनामावली पठण करायचं आहे. तर या दिवशी नक्कीच भगवान श्री हरी विष्णू 1000 तुळशीपत्र अर्पण करा. ताई आम्हाला 1000 नाही भेटले हरकत नाही, तर तुम्ही एक जरी तुळशीपत्र 1000 वेळा अर्पण केलं तरी चालेल. पण आता बघा, आपल्याला तुळशीपत्र का बरं अर्पण करायचं आहे तर
तर असं सांगितलं जातं की या दिवशी अनंत रूपात अनंत नामाने प्रसिद्ध झालेले भगवान श्री हरी विष्णू यांना 1000 तुळशीपत्र अर्पण करून पूजा केली जाते. तर तुळशीसारखेच पवित्र भक्ती त्याग आमच्यातही निर्माण व्हावी, आम्हालाही तुझे प्रिय असून दे. तर देव तुझ्या चरणात हृदयात आम्हालाही तुझ्यासारखे स्थान प्राप्त होऊन दे. तर हीच सांगणारे हे व्रत आहे. तर आता हे व्रत करून तुम्हाला काय मिळणार बघा. गतवैभव गतमान मनशांती मिळेल आणि सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूंचे हे व्रत मानलं जातं आणि हे करून नक्कीच तुम्हाला मनशांती. घरात भगवान विष्णू हे जगाचे चालक पालक मालक कारण हे आहेत, तर हे सगळ्यांचं रक्षण करू शकतात, हे सगळ्यांचं पालन करू शकतात. तर ते तुमचं आणि माझं का नाही करणार. बघा भगवान श्रीहरी विष्णूंचे 1000 नावे आहेत, तर ती तुम्ही पठण करा. आणि ताई आम्हाला बघा संस्कृत वाचता येत नाही, मग तुम्ही काय करू शकता, तर ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि पूजा दुसऱ्या दिवशी उचलून घ्यावी, तुळशीपत्र निर्मलात टाकून द्यावे. तर या दिवशी तुम्हाला अजून एक महत्त्वाचं करायचं आहे. तर ते काय आहे, आपण जे काही कलावा घेतलेला आहे, रक्षासूत्र घेतलेलं आहे, ज्याला आपण अनंता म्हणतो, तर याला 14 गाठी बांधायच्या आहेत. तर तुम्हाला मी जसं सांगितलं की बाजारातही तुम्हाला बघा 14 गाठीचा मिळून जाईल. जर तो विकत मिळाला तर अतिशय उत्तम. पण आता हा जो धागा आहे ना, तर हा घरातल्या कर्ता पुरुषाने बांधायचा असतो. मग काही स्त्रियांनी बांधू शकत नाही का, तर असं अजिबात नाही आहे. तर नक्कीच तुम्ही स्त्रिया पण बांधू शकता. मासिक धर्मात ताई मी मासिक धर्मात आहे, तर अर्थात तुम्ही या सगळ्या सेवा श्रवण करू शकता. प्रेग्नेंट महिला ही सेवा करू शकता, तर त्यांनी त्यांच्या हातात बांधू शकता. आणि घरातला जो कर्ता पुरुष आहे ना, तर त्यांनी उजव्या हातात बांधावं. म्हणजेच काय, तर पुरुषांनी उजव्या हातात बांधावं आणि स्त्रियांनी डाव्या हातात बांधावं. मग आता तुम्ही असे भरपूर रक्षासूत्र अनंता तुम्ही घेऊ शकता आणि सेवा करून बघा. जेव्हा तुम्ही 1000 तुळशीपत्र भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करणार ना, तर तेव्हाच तो कलावा तिथे ठेवायचा आणि 1000 वेळा भगवान श्री हरी विष्णूंची नावे घ्यायचे आणि नंतर मग तो कलावा घ्यायचा आणि त्याच दिवशी घरातल्या कर्त्या पुरुषांनी आपल्याला तो बांधायचा आहे. आपण आता बघा ताई, आमचा मुलगा तो बाहेर गावी आहे, मग तुम्ही बघा अनंत चतुर्दशीला कलावा हा धागा आहे अनंता तुम्ही तयार करून घ्यावा. आणि जेव्हा आपण बघा तुमचा मुलगा येईल मुलगी येईल ना, तर त्याला सांगा की बाबा रे तू हातात बांध. बघा मुलांनी उजव्या हातात घालावा आणि मुलींनी डाव्या हातात. महिला पण चालू शकतं, पण हरकत नाही, कारण हे संरक्षण कवच आहे. तर बघा आता हे जे 14 गाठी आहेत ना, तर हे 14 लोकांचं प्रतिनिधित्व करते. तर आता कोण आहे, तर बघा भूरलोक, स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपुलोक, ब्रह्मलोक, अटल, विठल, सतल, रसातल, तलाताल, महाताल आणि पातलोक. तर बघा या सगळ्यांचे हे प्रतिनिधित्व करते. आणि अनुष्ठानाप्रमाणे आपण जर या गोष्टी केल्या, तर जर ही सेवा करून जर तुम्ही हे बांधलं, तर नक्कीच तुम्हाला कुठलीही भीती राहत नाही. आणि अनंत जन्माचे जे काही पातक आहेत ना, तर ते नाहीसे होऊन भगवान श्री हरी विष्णूंची तुमच्यावर कृपा राहते. नक्कीच तुम्ही ही सेवा करून आता उपवास करावा. आता तर उपवास केला तर सकाळी उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी सोडायचा आहे. आता उपवास करू का, तर नक्कीच अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही उपवास करा. पण नाही तर शक्य तर तुम्ही ही मांडणी करून पूजा तुम्हाला आवर्जून करायची आहे, तर ताई मांडणी सकाळी करून ठेवू हरकत नाही. सेवा तुम्ही सकाळी करू शकता, दुपारी करू शकता, कारण चतुर्दशी सकाळीच सुरू होणार आहे. पण जर रात्री केलं 12 वाजता तर अतिशय उत्तम. ताई आमची व्यंकटेश स्तोत्रमची सेवा चालू आहे, तर त्या संदर्भात मी नक्कीच नंतर सांगेल. पण आता सांगते की ही मांडणी अगदी तुम्ही रात्री 10 वाजता जरी करून ठेवली आणि जी काही सेवा सांगितलेली आहे विष्णू सहस्त्रनामावली, तर ते तुम्ही 12 वाजता करा. पण नाही शक्य होत तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. आता अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन असणार आहे, पण अनंत चतुर्दशीला सत्यनारायण चुकायचं नाही आहे. होय, अनंत चतुर्दशी हा दिवस भगवान श्री हरी विष्णूंचे आणि सत्यनारायण ही खूप मोठी सेवा आहे. तर बघा काही ठिकाणी 1.5 दिवसाचे गणपती असतात, तर काही ठिकाणी 5 दिवसाचे 7 दिवसाचे अनंत चतुर्दशी असतात. मग ताई हे सत्यनारायण कधी करावं, तर बघा हे सत्यनारायण तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. पौर्णिमेचं सत्यनारायण आपण प्रदोष काळी करत असतो, पण अनंत चतुर्दशीच्या दिवशी चतुर्दशीचा दिवस असणार आहे. अगदी तुम्ही गणपती विसर्जनाच्या आधी पण आपल्या घरात ज्या पद्धतीने साधा आपण करतो ना जर पौर्णिमेला, तसंच तुम्हाला सेम करायचं आहे. मग तुम्ही गणपती विसर्जनाच्या आधीही करू शकता किंवा तुम्ही नंतरही करू शकता, कारण गणपती विसर्जनाचा आणि जो काही आपले सत्यनारायण आहे तर याचा काही संबंध नाही आहे. कारण गणपती बाप्पा हे त्यांच्या घरी जाणार आहेत आणि आपण अनंत चतुर्दशीचे व्रत म्हणून सत्यनारायण करणार आहोत. तर ताई दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी का, कारण बघा अर्थात पौर्णिमा येते, मग
आता बघा मी माझे सांगते, तर मी काय करणार आहे, तर मी बघा संध्याकाळी मी संध्याकाळी 4-5 वाजता मी सत्यनारायण करेल आणि सत्यनारायण करून झाल्यावर दुसऱ्या दिवशी मी उत्तर पूजा नाही करणार. मी काय करेल, तर तीच पूजा आहे तर ती तशीच ठेवेल आणि पौर्णिमा लागेल, कारण दुसऱ्या दिवशी पौर्णिमा असणार आहे. तर 7 तारखेला मी काय करेल, तेव्हा मी ती सेवा करेल आणि नंतर मी उत्तर पूजा करेल. थोडक्यात काय की 2 सत्यनारायण होणार आहे. तर अनंता हातात बांधल्यावर मांसाहार करावा का, पराण्य आहे का, पराण्य आणि अनंताचा काही संबंध नाही आहे. अनंता आपण का बांधतो, कारण आपलं रक्षण व्हावं, आपल्या प्रत्येक संकटातून मार्ग मिळावा, भगवान श्री हरी विष्णूंची कृपा असावी, कारण 1000 नावे घेऊन आपण तो अनंता बांधत आहोत. तर याचा आणि पराण्याचा काही संबंध नाही आहे. ताई मांसाहार करू शकतो का, तर बघा हा मोठा प्रश्न आहे. तर बघा तुमची इच्छा, तुम्हाला वाटेल तर तुम्ही बघा अनंता बांधूनही करू शकता, किंवा तुम्हाला नाही वाटत तर तुम्ही तो बांधू नका. पण मी तर तुम्हाला सांगेल, अनंता बांधत आहात तर तुम्ही मांसाहार करू नका. पण जर तुम्हाला वाटतं की नाही ताई आम्ही मांसाहार पण करतो आणि अनंता पण बांधतो, तर बघा मग ही तुमची इच्छा. मग तुम्ही असंही करू शकता की अनंता बांधा आणि मग तुम्ही मांसाहार पण करा, कारण शेवटी संरक्षण असतं. तर आईला मुलाची प्रचंड काळजी असते की नाही ताई तो बाहेरगावी आहे, तो थोडासा चिडका आहे, तापट आहे. मग अशा वेळेस एक संरक्षण म्हणून तो अनंता बांधावा, घरातल्या कर्ता पुरुषाला बांधावा, किंबहुना सगळ्यांनी बांधावा. छानपैकी एकत्रित सेवा करायची आहे. तर सगळ्यांचा जो काही अनंत आहे ना, तर तो तयार करून ठेवायचा आहे. तर आमच्या घरात 4 जण आहेत, तर मी 4 अनंता तयार करून ठेवेल आणि भगवान श्री हरिविष्णूंची 1000 नावे घेईल आणि नंतर तो अनंता बांधेल. आता अनंता जर मी सकाळी सेवा केली, चतुर्दशीपर्यंत अनंता बांधायचा, आणि जर कोणी गावाला असेल तर त्यांचा अनंता तयार करून ठेवा आणि नंतर ते तिकडून आले की त्यांना तुम्ही बांधू शकता. तर चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.